आजीच्या हातची जादू। आजची डिश व्हेजिटेरियन लोकांसाठी खास। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादूमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत पनीरचं लेप्तं आणि ते सुद्धा आपल्या आगरी पद्धतीने। ही डिश खाताना नक्कीच तुम्हाला नॉनव्हेज खाल्ल्याचं फिलिंग येईल। तर चला पटकन साहित्य पाहूया। आपण सुमारे 300 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि पनीरची साईज तुम्ही पाहू शकता अशी मीडियम आकाराची घेतलेली आहे, अगदी जाड पण नाही आणि पातळ सुद्धा नाही। त्यानंतर आपण घेतलेले आहेत 5 कांदे घेतलेत बारीक चिरून, 3 टोमॅटो घेतलेले आहेत, हिरवं वाटण, तेल, आपला आगरी मसाला, 8 ते 9 पाकळ्या लसणाच्या, मीठ, लिंबाचा रस, हिंग, कसुरी मेथी, कोथिंबीर, हळद, गरम मसाला आणि लाल काश्मीरी पावडर। एका बाजूला पाणी गरम करत ठेवूया जे आपल्याला लागणार आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण आता थोडं तेल घालूया आणि सगळ्यात आधी आपल्याला पनीर जे आहे ना ते फ्राय करून घ्यायचं आहे। तर तेल आपलं जरा गरम होऊ दे, मग आपण त्यामध्ये पनीर घालून फ्राय करून घेऊया। पनीर दुसऱ्या बाजूला पलटून घेऊया। ही बाजू पण फ्राय झाली की आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। पॅनमध्ये घालूया आपण 2 पळ्या तेल। तेल आपलं जरा गरम झालं की आपण यामध्ये घालणार आहोत कांदा। कांदा लवकर शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ घालूया आणि हे चांगलं परतवून घेऊया आणि झाकण मारून 1-5 मिनिटाची वाफ काढून घेऊया। पाच मिनिटाची वाफ काढली की आपण यामध्ये घालूया 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या आणि परतवून घेऊया। आता आपण यामध्ये घालूया हिरवं वाटण। हिरव्या वाटणामध्ये आहे आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर। हे चांगलं परतवून घेऊया आणि हिरवं वाटण आपल्याला थोडं शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे तेल सुटेपर्यंत जरा हे चांगलं शिजवून घेऊया। हिरव्या वाटणाला तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये घालूया 3 बारीक चिरलेले टोमॅटो। टोमॅटो घातले की हे चांगलं परतवून घेऊया। सगळे पदार्थ अगदी स्टेप बाय स्टेप घालायचे आहेत, अजिबात घाई करायची नाही आहे। आता जरा टोमॅटो झाकण मारून शिजवून घेऊया।
टोमॅटो आपला चांगला शिजलेला आहे। आता हे मिश्रण खाली लागायला नको म्हणून थोडंसं गरम पाणी घालत आहोत। गरम पाणी एकदाच घालायचं नाही, जसं लागेल तसं आपण थोडं थोडं घालणार आहोत। परतवून घेऊया आणि मंद आच करून एक 5 मिनिटाची आणखीन एक वाफ काढून घेऊया। ठीक अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता यात जातील मसाले। सर्वात आधी आपण घालूया 2 चमचे भरून आपला आगरी मसाला। त्यानंतर जाईल 1 चमचा लाल काश्मीरी पावडर, सोबत घालूया अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, चिमूटभर हिंग। हिंग घालून झालं की आपण चवीपुरतं मीठ घालूया। आता हे सगळे इंग्रेडियंट्स घालून झाले की आपण हे मिक्स करून घेऊया। मसाले खाली लागायला नको म्हणून पुन्हा थोडंसं गरम पाणी घालूया आणि 1 मिनिटाची वाफ काढूया। आता यात घालूया 1 लिंबाचा रस। लिंबाचा रस घातला की यामध्ये घालूया 1 लहान चमचा कसुरी मेथी। कसुरी मेथी हातावर चुरायची आणि मगच घालायची आणि त्यानंतर जाईल यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर। कोथिंबीर घातली की परतवून घेऊया आणि हे मिश्रण कोरडं नको पडायला, खाली लागायला नको म्हणून पुन्हा थोडंसं पाणी घालणार आहोत गरम, जे आपण केलेलं होतं, आणि हे परतवून घेऊया। ग्रेव्ही जितकी चांगली शिजवू तेवढी ती टेस्टी होणार। आता सर्वात लास्टला आपण यामध्ये पनीर घालणार आहोत। पनीर शिजायला वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटात होऊन जातात आणि हे पनीर पण आपल्याला एकत्र न घालता असे वेगळे सुटसुटीत ठेवायचे आहेत। पनीर आपण अजिबात मिक्स करणार नाही आहोत, वरखाली करायचे नाही आहेत, हे असेच ठेवायचे आहेत। आणि आता आपण आच मंद करून झाकण देऊन 1-2 मिनिटाची वाफ काढूया। आपण झाकण काढूया आणि आता आपण चिमट्याच्या सहाय्याने पनीरची बाजू पलटवून घेऊया आणि ती पलटवून झाली की पुन्हा झाकण देऊन एक 3-4 मिनिटाची मंद आचेवर वाफ काढून घेऊया। आणि इथे आपलं पनीरचं लेप तयार झालेलं आहे। अगदी छान लबलबीत आणि मसालेदार आपली रेसिपी झालेली आहे। नक्की करून बघा ही रेसिपी। अगदी तुम्ही डोसा, पाव, पोळे, भाकरी, चपाती कशासोबत पण खाऊ शकतात, एक नंबर लागते। तर नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आणि आपण पुन्हा भेटूया आणखीन एका नव्या रेसिपीसोबत आजीच्या हातची जादूमध्ये।